आज आपण साजरा करतोय रंगांचा उत्सव, पण कोकणात या सणाला एक वेगळंच नाव आहे, तो म्हणजे शिमगा. होळी म्हणजे फक्त रंग उधळण्याचा दिवस नाही, तर वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे. होलिका दहन आपल्याला सांगतं अहंकार, द्वेष आणि वाईट विचारांचा त्याग करतो. शिमगा म्हणजे फक्त उत्सव नाही, तो आपल्या संस्कृतीची ओळख आहे. हा सण आपल्याला सांगतो एकता, प्रेम आणि आपुलकीचं महत्व काय आहे. भेदभाव विसरून सगळे एकत्र येण्याचा हा दिवस आहे. हा सण ग्रीष्म ऋतूचं स्वागत करतो, शेतमालाबद्दल कृतज्ञता आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे. ही ज्वाला फक्त लाकूड जाळत नाही, तर आपल्या मनातील नकारात्मकता जाळते. कोकणात शिमग्याला खूप मोठं सांस्कृतिक महत्व आहे. गावोगावी देवांचा पालख्या निघतात. ग्रामदेवतेची सजवलेली पालखी गावातून मिरवणुकीने फिरते आणि सर्व गावकरी श्रद्धेने तिचे दर्शन घेऊन पूजा करतात. लोक पारंपरिक वेशभूषेत नाचतात, गातात आणि एकमेकांना रंग लावून आनंद साजरा करतात. पुरणपोळीची गोडी आणि कटाच्या आमटीची झणझणीत चव शिमग्याच्या उत्सवाला खास घरगुती ऊब देते. आपण सर्वांना होळी आणि शिमग्याचा हार्दिक शुभेच्छा. चला तर मग रंग, आनंद आणि परंपरेने भरलेली ही होळी आणि शिमगा उत्साहात साजरी करूया. होळी पेटली, सगळे एकत्र या. जय हो होळी माऊली की जय. नारळ अर्पण करा, समृद्धी येईल.